नमस्कार मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन आलो आमच्या बार्बेक्यू पार्टीमध्ये. बघा, हा माझा मेहुणा आहे अमित राणे. हा एक हॉटेल चालवतो, आरोही किचन. तर आता ह्याला एक्सपिरियन्स आहे तंदुरी चिकन बनवण्याचा. तर आता हा तंदुरी चिकन बनवतो आहे आणि तंदुरीसाठी लागणारं सर्व साहित्य आम्ही घेऊन आलो. आम्ही माझ्या मेहुणीच्या गावी आहोत, देवरुखमध्ये. हे माझे मोठे मेहुणे आहेत. हा इथे मी कोळशाची तयारी करतो आहे आणि हा अमित तंदुरीमध्ये एक एक लागणारं मटेरियल ॲड करतो आहे. ही माझी मोठी मेहुणी आहे, त्याला मदत करते. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले हे तंदुरीमध्ये ॲड झालेले आहेत. खूप सारे मसाले झालेले आहेत. 4 किलो चिकन आम्ही घेऊन आलो आहे. आम्ही 10 दिवसासाठी मेहुणीच्या गावाला आलो आहे. देवरुखला खूप धमाल केली आम्ही. त्यातला एक दिवस होता तंदुरी पार्टीचा. सो मी बार्बेक्यू घेऊन आलेलो आहे माझ्या मित्राकडून आणि अशा प्रकारे एक एक मसाले अमित त्या तंदुरीमध्ये ॲड करतो आहे. खूप मजा येते बघायला आणि एवढी छान होणार आहे ही तंदुरी, खाल्ल्यावरच कळेल आता. आणि कसुरी मेथी आता त्याने ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हा चिकन मसाला बादशहाचा ॲड होतो आहे त्याच्यामध्ये. खूप सारे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड होत आहेत आणि खूप जण त्याला मदत करत आहेत. हे नको टाकू, ते नको टाकू, हे आधी टाकायला पाहिजे, हे नंतर टाकायला पाहिजे. पण अशा तऱ्हेने तिखट त्याच्यामध्ये आता ॲड होतं आहे आणि आमच्या घरातले सर्वजण तिखट खाणारेच आहेत, त्यामुळे आम्ही खूप तिखट अशी बनवली आहे. आता याच्यामध्ये दही ॲड होतं आहे. दह्याने चांगलं त्याला एक आंबटपणा येतो तंदुरीला. अशा प्रकारे अर्धा किलो दही त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. खूप धमाल केली आहे आम्ही या तंदुरी पार्टीमध्ये. आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव होईल आणि शेवटी याच्यामध्ये आता लिंबू पिळले जात आहेत. लिंबू पिळल्यानंतर यामध्ये माझी मेहुणी 2 अंडी त्याच्यामध्ये ॲड करेल. या अंड्याने त्याला मसाला हा तंदुरीला पकडून ठेवला जातापणा येतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. तर अशा तऱ्हेने हे चिकन सगळं मिक्स करून एकजीव होऊन ते मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवलं आम्ही. आणि हे बघा, हा माझा मेहुणा विकास, हा मागे श्रेष आहे. त्यानंतर ही माझी बायको आम्रपाली आणि हा माझा मुलगा अद्विक. ही माझी मोठी मेहुणी. आणि ही बघा, ही प्रिया, हिच्या गावाला आम्ही आलेलो आहे. आणि माझ्या सासूबाई आणि हा आयांश माझा लहान मुलगा. आणि इथे बघा, मी तंदुरीची तयारी करतो आहे. मस्त बार्बेक्यू कोळसा भाजून घेतो आहे चांगला भट्टीमध्ये आणि कोळसा चांगला भाजला पाहिजे. हा माझा आयांश बघतो आहे. आणि कोळसाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे होतं आणि इथे अमित तंदुरीचे सगळे मसाले एकजीव करून सगळेजण टक लावून त्याच्याकडे बघत आहेत. आणि अशा तऱ्हेने तंदुरी बघा किती मस्त तयार झालेली आहे, खूप छान. आता ती मॅरिनेट करायला ठेवायचं अर्धा तास आणि मग अर्धा तासानंतर तिला बार्बेक्यू, बघा हा बार्बेक्यू मी रेडी केलेला आहे स्वतः. माझ्या मित्राने मला पैसे दिले होते ते यूज करून. आणि हा इथे माझा लहान मेहुणा जरा मजा घेतो आहे चुलीवर जेवण बनवण्याची. अशा तऱ्हेने सगळेजणं इथे तंदुरी बनवायला लागलेले आहेत. या माझ्या सासूबाई, ही कृपा माझ्या मोठ्या मेहुणीची मुलगी, 12वीला आहे, वेटिंग फॉर हर रिझल्ट्स. आणि इथे कोथिंबीर साफ केली जाते तंदुरीचं चिकन मॅरिनेट होईपर्यंत. आणि इथे तंदुरीची ग्रीन चटणी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सगळेजणांना आता उत्सुकता लागली की तंदुरी कधी रेडी होईल. आणि ही कृपा ही व्हिडिओ काढत आहे आणि मध्ये मध्ये स्वतःला पण कॅप्चर करत आहे. आणि हा माझा लहान मेहुणा, इथे मी भट्टी तयार करतो आहे, बार्बेक्यू तयार करतो आहे, हवा घालतो आहे आणि कोळसा मस्त गरम झालेला आहे आता. आणि गरम गरम कोळशावरती आता कधी तंदुरी चढेल, पण ते मॅरिनेट व्हायला खूप वेळ लागतो आहे म्हणून. आणि या सासूबाई इथे कोथिंबीर साफ करत आहेत. खूपच मस्त होणार आहे ही तंदुरी, तुम्हाला दाखवतो. आणि ही बघा, ही प्रिया आहे,
हिच्या गावाला आम्ही आलो आहे 10 दिवसासाठी. कोथिंबीर साफ करण्यामध्ये व्यस्त आहे. आणि ही कृपा, हिला फोटोग्राफीचा खूप नाद आहे. कायम फोटो आणि व्हिडिओ काढत असते. आणि तिच्या मागेही हे बघा आहे ते मी एक मॉडर्न इक्विपमेंट वापरून हवा घालतो आहे, जेणेकरून कोळसा चांगला जळेल. आणि एक नवीन टेक्निक आहे, काहीतरी नवीन आम्ही करतो आहे, थोडी मजा येते. रोजच्या धकाधकीच्या जेवणातून गावाकडे जाऊन असं काहीतरी करायला, एक ग्रुप पार्टी करायला खूप मजा काहीतरी वेगळीच असते. तर ती मजा आम्ही घेतो आहे आणि खूप मस्त झाली ही पार्टी. तुम्ही बघू शकता पहिला लेयर आलेला आहे तंदुरीचा. बघा तुम्ही बघू शकता पहिला लेयर हा एका स्टिकला लावून पहिला लेयर या तंदुरीमध्ये, या बार्बेक्यूमध्ये चढण्यासाठी तयार आहे. आणि अशा तऱ्हेने 2 लेयर बार्बेक्यूवर चढले आहेत. आणि इथे बघा माझं निलेश जिजू, मोठे जिजू आहेत, ते सळईमध्ये चिकन रोवून चांगलं त्याला बार्बेक्यूवरती चढवत आहेत. आणि अशा तऱ्हेने आता ही बार्बेक्यू पार्टी आता सुरू झालेली आहे. आणि चिकन मस्तपणे मॅरिनेट होऊन झालेलं आहे, चांगला मसाला त्याला लागलेला आहे. आणि चिकन ही बघा, ही कृपा ही त्या चिकनला हवा घालते, जेणेकरून चिकन चांगल्या पद्धतीने भाजलं जाईल. आणि तिकडे विकासने पण कोळसा रेडी करून, चूल रेडी करून, त्या चुलीवर पण आता आम्ही चिकनचे पीस ठेवणार आहे. अशा तऱ्हेने सगळेजणं मिळून आम्ही तंदुरी बनवत आहोत. खूप मजा येते, सगळ्यांचा हातभार लागलेला आहे आणि सगळेजण एक वेगळा एक्सपिरियन्स घेत आहेत तंदुरी बनवण्याचा. खूप मजा येते, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे. आणि अशा तऱ्हेने तंदुरी आता बार्बेक्यूमध्ये चढलेली आहे, पण ती व्यवस्थितरित्या भाजत नाही आहे, त्यामुळे जरा थोडं कठीण जातं आहे टर्न करायला. खूप हवा घातलेली आहे त्याला. आणि अशा तऱ्हेने मस्त तंदुरीचा घमघमाट इथे सुटलेला आहे. तेल घेतलेलं आहे थोडंसं, आता तेल त्या ब्रशने त्या तंदुरीला लावलं जाईल थोडी हवा घालून. आणि ते तंदुरी आता ही त्या सासूबाई आहे, त्या सासूबाई आमच्या हवा घालत आहेत, जेणेकरून तंदुरी लवकर व्हावी आणि आम्हाला खायला मिळावी. मस्त असा घमघमाट इथे सुटलेला आहे आणि एक वेगळंच आनंदाचं वातावरण इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता तंदुरी, सगळेजण त्या तंदुरीच्या मागे लागलेले आहेत, सगळ्यांचा हातभार लागलेला आहे, सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये. आणि खूप एक्सायटेड आहेत सगळेजण. आणि चूल पण तिथे पेटलेली आहे आणि तंदुरी आता रेडी होते. बघा तुम्ही कशी तंदुरी आता रेडी होईल. मग आता कोणीतरी सजेस्ट केलं की ते काढा आणि त्यामध्ये जाळी लावा, जाळीवर आपण शेकूया, त्यामुळे जरा ते व्यवस्थित चांगलं भाजेल. त्यामुळे मग त्या स्टिक्स सगळ्या काढल्या आम्ही. कोणीतरी सजेस्ट केलं की त्या स्टिक्स काढून टाकू आणि आपण एक नेट आहे ते स्टीलची, ती लावूया आणि त्या नेटवरती डायरेक्ट फ्राय करूया. मग आम्ही अजून थोडासा कोळसा होता, तो थोडासा कोळसा तिथे आणला, तो कोळसा त्या बार्बेक्यूमध्ये लोड केला आणि परत स्टिक्स त्या बार्बेक्यूवरती ठेवल्या. आणि अशा तऱ्हेने मस्त असं बार्बेक्यू आता आमचा रेडी होणार आहे.